एक दगड का होईना आपला भगवान बाबाच्या मंदिराला लागला पाहिजे. पुढचा एक टप्पा सांगतो तुमच्या लक्षात येईल. पुढचा मंत्राला काम सांगितलेलं नाही, कारण की सतत जर तुम्ही काम करत राहिला तर अभ्यास होत नाही. म्हणून ज्ञानेश्वरी केंद्र आणि अन्नदान ह्या दोनच गोष्टी माझ्या नंतर राहणार आहेत. बांधकाम मी सगळं संपवणार आहेत. बाबाचं मंदिर बांधलं, माऊलीचं मंदिर बांधलं, सगळं काम झालं. आता जागा येईल आपल्याला 1-2 महिन्यामध्ये. कंपाऊंडच्या बाहेर 10 एकर जागा घेतोय आपण, त्याला 2 कोटी भरलेत. आता ते डोळ्यावर येतं ना, एवढे माणसं, एवढे लोक, त्या आकड्याचं तर लोकांना एवढं विचित्र वाटतंय. सगळंच विरोधामध्ये. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो, तुम्ही कधीतरी एकदम बाबाच्या काळातला म्हातारा आणि तरुण पोरं ह्या तिन्ही पिढीने सांगा की महाराष्ट्रात एवढे मोठे आकडे कोणत्या गडाचे झालेत, कोणत्या महाराजाला मिळालेत. मग कोणता महाराज मोठा आहे? भगवान बाबा की. गडाला आकडेत बरं का, महाराजाला नाहीत. महाराज घ्यायला आहेत, पण भगवान बाबाचे आकडे आहेत. भगवान बाबाच्या मंदिराला आकडे आहेत, माणसाला नाहीत. एवढं मोठं आपलं महत्त्व आहे. आणि तिथून ज्ञानेश्वरी. आता 30 तारखेला पहिला अध्याय ज्ञानेश्वरीचा प्रकाशित होतोय. मी जे वेळ देत नाही ना, उद्या लोकांनी म्हणून नाही दगडावर दगड बसवत आहेत. रोज 6 तास मी बसून लिहितोय रोज. जी ज्ञानेश्वरी आहे तिला आपण मराठीमध्ये करतोय. मराठीतच आहेत, काव्य आहेत, पण लवकर समजत नाहीत. आणि पहिला अध्याय अक्षय तृतीयेच्या दिवशी प्रकाशित होईल. आपल्या मोबाईलवर येईल. वर ओवी खाली अर्थ, फुकट. मला शहरातले लोक सांगत होते थोडे पैसे ठेवा. अरे म्हणलं, त्या ज्ञानेश्वरीने बाबाला दगडं दिलेत, माऊलीला पृथ्वीने दगडं दिलेले आहेत, एवढे आकडे झाले, तर पुन्हा 100 रुपयासाठी मग असले माणसं जवळ नसले पाहिजे बरं का. अन्नदान 1.5 लाख लोक जेवतात महिन्याला. तसं ज्ञानेश्वरीचा प्रचार आणि प्रसार भगवानगडावरून विनामूल्य होणार. पहिला अध्याय आपल्याला 3 दिवसामध्ये, आज 27 तारीख आहे, 30 तारखेला अक्षय तृतीया आहे, त्या दिवशी होईल. आणि ती एक लिंक दिली जाईल, व्हॉट्सॲपवर ज्ञानेश्वरी येईल. आणि जी ज्ञानेश्वरी अध्याय आलं आहे ना, मोबाईलवर पण वाचता येईल आणि प्रिंट पण करता येईल. त्याचे काही 40-50 पानं होते, त्याला एखाद्या दुकानावर गेले ना तर तुम्हाला प्रिंट करून पण देईल तुम्हाला. अशी संस्कृतची ज्ञानेश्वरी श्लोक, मराठीची ज्ञानोबांची श्लोक, डायरेक्ट लोकाचा भगवान बाबाचा जसा संबंध आहे माऊलीबरोबर, तसं तुमचा डायरेक्ट माऊली ज्ञानेश्वरीबरोबर संबंध येईल ज्यावेळेस तुमच्या हातात ज्ञानेश्वरी येईल. काहीतरी चुकीचं पाहण्यापेक्षा. आणि अजून काही थांबलेलं नाही बरं का. हे जसं जसं अनुभव येतो आहे तसं उद्या आता MPC चालू आहे, पुढं UPC चालू करणार आपण. एकदा एक कामं संपले की विद्यार्थीच गडावर. आणि 22वं वर्ष चालू आहे मला आत्ता. 2003 आपण गादीला बसलो, आता 22वं वर्ष चालू आहे. 22 वर्षामध्ये जुन्या लोकांना माहिती आहे काय बदल झाला. इथून भाकरी घेऊन जावं लागायचं बरं का गडावर, पाणी नसायचं गडावर. आता येताना तुम्ही बुंदी घेऊन येत आहे. किती परिवर्तन झालं आपलं. आणि नजरेत भरेल असं बांधकाम, असं माऊलीचं काम. आणि असंच जसं मंदिर आहे माऊलीचं, तसं बाबाचं जो समाधीचा भाग आहे, बाबाचं मंदिर त्याच दगडामध्ये होणार. पुढचं मंदिर आणि मागचं मंदिर एक होणार काळ्या दगडामध्ये. आणि नंतर मग अन्नदान आणि विद्यार्थ्यांचं सेवा, हे 2च कामं पुढच्या महंतासाठी आहेत. कारण की ते सतत जर काम करायला लागलं ना महंत, मग अभ्यास होत नाही त्याच्याकडून. पण एक लक्षात ठेवा, संपूर्ण महाराष्ट्राला ज्ञानेश्वरीची माहिती पाहिजे असेल तर तो भगवानगड चंद्रसूर्य असेपर्यंत येईल. चंद्रसूर्य असेपर्यंत. म्हणून ते ज्ञानेश्वरीचं केंद्र आपण भगवानगडाला करतो आहे. म्हणून ही दिवाळी जाऊन पुढच्या दिवाळीला मीच येणार. टेन्शन घेऊ नका, कुणी मध्ये आधी नाही, मीच येणार. आणि त्यावेळेस आपण आता तुमची काल्याची कीर्तनाची इच्छा असते, याची कीर्तन ॲक्च्युली काय असतं माहिती का, कीर्तनं तुम्ही रोज ऐकताय.
यूट्यूबला माझंही ऐकतात, सगळं ऐकतायत. जे काम झालं आहे ना ते काम झालं नसतं. दररोज पैसा लागतो गडाला, आणि दरवर्षी जर तुमच्या गावाला आलो तर सारखी थोडीच वर्गणी करता येते. म्हणून तुम्ही लोकांनी एवढ्या दिवस थेरला असेल, तुम्ही असेल एवढ्या दिवस थांबलेत, एक वर्गणी आपली झालेली आहे या गावामध्ये. आता ही दुसरी वर्गणी आहे आणि आपल्याला द्यायला 1.5 महिने म्हणजे 1.5 वर्ष म्हणजे 18 महिने टाईम आहे. अजून टाईम पाहिजे का? आता ठरवा, आपण पुन्हा बदलू नका. हॅलो, मी स्वतः माझा पहिला आकडा जाहीर करतो बाबांच्या मंदिरासाठी, महाराज असल्यामुळं. भगवान बाबा की जय. बाबाच्या मंदिरासाठी माझा आकडा 2,01,000 रुपये. भगवान बाबा की जय. दुसरा आकडा रामहरी महाराज, रामहरी वामन वायबसे. सांगते ना. तुमचं नाव सांगा. मधुसूदन बाजीराव नागरगोजे, 1,51,000 रुपये. भगवान बाबा की जय. कळसाचा वेगळा आहे. पांडुरंग गणपती राग, 1,11,111. भगवान बाबा की जय. भीमराव पाटील बुवा राग, 1,51,000 रुपये. भगवान बाबा की जय. दिलं का? थांबा, लिहू द्या. लिहिल्याच्या नंतर सांगा. चला, मोठाले आकडे येऊ द्या अगोदर. बोला. बोला बोला, वातावरण शांत होऊ देऊ नका. हा, पुढचे आकडे बोला. चला सांगा. सांगा ना. हा करा. विकास केशवराव नागरिक नावाने 1,51. हार यांना जायचंय, यांचा हार होईल. विकास केशवराव नागरगोजे, बाबांच्या मंदिरासाठी 1,51,000 रुपयाचा आकडा आहे. भगवान बाबा की जय. जोरात टाळी वाजवा. हो. आणि जे हजर नाहीत त्यांचे फोनवर पण आकडे घेतले तरी चालतील. हा, लाडक्या बहिणीसाठी वह्या द्या, तिकडे 2-3 वह्या द्या. हो, फोटो काढा, फोटो काढा.
बाबा की जय. रामदेव शास्त्री महाराज की जय. चला, आपल्याला कीर्तनाला परत उशीर होणार आहे. आकडे बोलत राहा. हॅलो. जे हजर नसतील त्यांना फोन लावा. सुटलं नाही पाहिजे घर, आणि तोपर्यंत कीर्तन पण सुरू नाही होत. तुम्ही बसा, सकाळ झाली तरी हरकत नाही. चला, आकडे बोला फास्ट. सांगा ना. उभा राहून सांगायचा प्रत्येकाने. भागवत भगवान अंधाळे 1,11,111 रुपये. भगवान बाबा की जय. गीतांजली ज्ञानदेव खेडकर वडगुजरी. गीतांजली ज्ञानदेव खेडकर भगवान बाबांच्या माऊलींच्या कळसासाठी 1,11,000 रुपये दिलेत. भगवान बाबा की जय. आपापल्या कुवतीप्रमाणे, इच्छेप्रमाणे द्या बरं का. टेन्शन घेऊ नका. मला म्हटलं होते, मला तुमच्या गावाकडून प्रत्येकाची अपेक्षा आहे, पण एवढाच आकडा व्हायला पाहिजेत असं मी कुठं कधी कल्पना केलेली नाहीत. थेरल्याची गोष्ट सोडून द्या, पण आपण स्वइच्छा पण सोडणार नाही कुणाला. रामहरी प्रल्हाद नागरगोजे भगवान बाबाच्या मंदिरासाठी 51,000 रुपये दिलेत. टाळे वाजवा. भगवान बाबा की जय. नानासाहेब लक्ष्मण नागरगोजे 51,000 रुपये. भगवान बाबा की जय. रामहरी हौसराव राख भगवान बाबाच्या मंदिरासाठी 1,51,000. भगवान बाबा की जय. रामहरी किती तुमच्या गावात? हा, सगळे 1,00,000चीच आहेत काय? रामहरी हौसराव राख. रामहरी हौसराव राख सांगा. नाव सांगा. नाव रामदास श्रीधर राख भगवान बाबाच्या मंदिरासाठी 51,000 रुपये दिलेत. भगवान बाबा की जय. सुखदेव ज्ञानोबा बांगर 51,000 रुपये. भगवान बाबा की जय. ज्ञानेश्वर रघुनाथ नागरगोजे पाटील 51,000 रुपये दिलेत. भगवान बाबा की जय. जय तर म्हणा. टाळे वाजवा ना. थांबा 1 मिनिट.
थांबा थांबा. हासुरबा ज्ञानोबा राख बाबांच्या मंदिरासाठी 51,500 रुपये दिलेत. भगवान बाबा की जय. एक मिनिट. संजय भगवान नागरगोजे बाबांच्या मंदिरासाठी 51,000 रुपये दिले. भगवान बाबा की जय. मारुती पुनाजी राख 55,500 रुपये दिले बाबांच्या मंदिरासाठी. भगवान बाबा की जय. 55,000चं नुकसान नको करू. 55,000 500 555 रुपये. हा सर 50 रुपयाचं नुकसान होतं. थांब लिहू दे. थांबा एक मिनिट. एक सुरेंद्र जालिंदर राख बाबांच्या मंदिरासाठी 51,000 रुपये. भगवान बाबा की. जोरात टाळी वाजवा. थांबा एक मिनिट. जाहीर केला का? भास्कर ज्ञानोबा वायबसे 25,000. भास्कर ज्ञानोबा वायबसे बाबांच्या मंदिरासाठी 25,000 रुपये दिलेत. भगवान बाबा की. राजेंद्र अर्जुन मिसाळ बाबांच्या मंदिरासाठी 25,000 दिले. भगवान बाबा की. नागरगोजे बाळासाहेब एकनाथ 55,555 रुपये. भगवान बाबा की जय. पाचशे 55. वय धरा बघा. काय राम केशव बांगर फौजी बाबांच्या मंदिरासाठी 1,51,000 दिले. भगवान बाबा की जय. टाळ्या वाजवा जरा. 1 लाख टाळ्या वाजवा. लक्ष्मण मारुती बांगर बाबांच्या मंदिरासाठी 1,11,302 रुपये. भगवान बाबा की जय. फेर लेकर हार घालायचे म्हणजे. हा सांगा. अरे एवढे लोक नको. एक हार आणि एवढे माणसं. ज्याचा हार आहे तेच या. बाकीच्या नका येऊ. नाव 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 थांबा एक मिनिट. पंचवीस ना. किसन देवडे बाबांच्या मंदिरासाठी. सर्जराव आसरुबा देवडे गुरुजी बाबांच्या मंदिरासाठी 25,101. भगवान बाबा की जय.
नाव नाव सांगायला थांबा, नाव सांगायला पटकन. लाडक्या बहिणी एकमेकींमध्ये वही फिरवा. नावं टाकून आपापले समोर नावं टाकून आपला आकडा टाकून वही फिरवा. बरं बरं, नाव सांगा. राग सुरेंद्र जालिंदर राग यांनी बाबांच्या मंदिरासाठी 51,000 रुपये दिले होते. त्यांनी त्यांच्या आकड्यामध्ये बदल केला. त्यांनी 1,11,000 रुपये बाबांच्या मंदिरासाठी दिलेले आहेत. भगवान बाबा की जय. चला, कीर्तन सुरू होणार नाही बरं का. बाबूराव भुजंगा बांगर बाबांच्या मंदिरासाठी 12,000 रुपये दिले. जोरात टाळी वाजवा. भगवान बाबा की. सुदाम पाटील बोराक बाबांच्या मंदिरासाठी 30,000 रुपये दिलेत. भगवान बाबा की. फुलचंद आसरुबा बडे बाबांच्या मंदिरासाठी 1,51,000 दिले. भगवान बाबा की. 1,00,000ला जरा टाळ्या वाजवा जा. लिहिले का? नाव लिहिले? चालू आहे. तो बोला. बर. नामदेव निवृत्ती नागरगोजे 51,000 रुपये बाबांच्या मंदिरासाठी दिले. भगवान बाबा की. सगळे अरे रेकॉर्डिंग नको करू, चांगलं नाही ते. रुपये दिले. भगवान बाबा की. एक मिनिट यांचं होतं. सोपान रामा आघाव 51,000 रुपये बाबांच्या मंदिरासाठी दिले. भगवान बाबा की. रामकिसन काशीनाथ राख बाबांच्या मंदिरासाठी 51,000 रुपये दिले. भगवान बाबा की. अर्जुन विठ्ठल आघाव ना. अर्जुन विठ्ठल आघाव 51 आहे ना. उठून उभा राहून आकडा घोषित करा. नाव सांगा. अर्जुन विठ्ठल आघाव बाबांच्या मंदिरासाठी 55,000 दिले. भगवान बाबा की. आपला आकडा उठून उभा राहून जाहीर करा. थांबा एक मिनिट. थांबा एक मिनिट. गणपती शहादेव गणपती नागरगोजे बाबांच्या मंदिरासाठी 30,000 रुपये दिले. भगवान बाबा की.
अर्जुन पाटील बुवा राख बाबांच्या मंदिरासाठी 1,51,000 दिले. भगवान बाबा की नाव सांग. नाव सांग ना. हा, ज्याला रोख द्यायचा असेल त्याने आज द्या, ज्याला मध्ये आधी देऊ नका. आणि ऑनलाईन पण सुविधा आहे, स्कॅनर पण आहे. ज्यांना द्यायचे असतील त्यांनी ऑनलाईन पण दिले तरी चालतील. ऑनलाईन नाही, ऑनलाईन. ऑनलाईन ऑनलाईन फोन पे, गुगल फोन पे पे. सगळे. सुधाकर सीताराम राख बाबांच्या मंदिरासाठी 21,500 दिले. भगवान बाबा की बोलत राहतो पण पुढचं तर. चला उभे राहून सांगा. आपला आकडा भीमराव सोनवणे भीमराव बाहुराव बाबांच्या मंदिरासाठी 11,000 रुपये रोख दिले. भगवान बाबा की आळ करा. दिलीप निवृत्ती नागरगोजे बाबांच्या मंदिरासाठी 55,555 रुपये दिले. भगवान बाबा की चालू. अरे आमचा ड्रायव्हर आणि महाराज जेवायचे राहिलेत बरं का, दोघं जण घेऊन जा त्यांना. माऊली महाराज आहेत. जेवणासाठी माऊली महाराज आणि ड्रायव्हर यांना घेऊन जा. बोला. आपला आकडा उठून उभा राहून जाहीर करा. उठून उभा राहून. बाबूराव उत्तमराव बांगर बाबांच्या मंदिरासाठी 71,000 रुपये दिले. भगवान बाबा की जय. एकाहत्तर हजार रुपये. चला बोला. आपला आकडा लवकरात लवकर पुकारा. प्रभाकर ज्ञानोबा नागरगोजे बाबांच्या मंदिरासाठी 21,000 दिले. भगवान बाबा की 1,00,000. नारायण भगवान नागरगोजे बाबांच्या मंदिरासाठी 1,00,000 रुपये दिले. भगवान बाबा की जय. 1,10,000 रुपये दिले. हा, परत कळसासाठी 10,000. 1,00,000 मंदिरासाठी आणि कळसासाठी 10,000 रुपये दिले. भगवान बाबा की जय. त्यांच्या पत्नीचं नाव लिहा.
बाळू सीताराम राख बाबांच्या मंदिरासाठी 25,000 रुपये दिले. भगवान बाबा की जय. आणि 1.5 वर्षांनी द्यायचे बरं का, म्हणजे आपला कमी जाऊ नये आकडा बाबांच्या मंदिरासाठी. काय बोलायचे ते कच्चून बोला. बोला चला, आपला आकडा उभा राहून जाहीर करा. कळसासाठी बाबांच्या आणि माऊलींच्या मंदिराच्या कळसासाठी स्वाती महारुद्र विघ्ने 1,01,001 रुपये दिला. भगवान बाबा की जय. मोठा आकडा आहे स्त्रीचा. जोरात टाळी वाजवा सर्वांनी. सगळ्यांनी जाळ्या वाजवा. गहिनाथ आबा राख बाबांच्या मंदिरासाठी 51,000 रुपये दिले. भगवान बाबा की जय. चला उभे राहा आकडा जाहीर करण्यासाठी बरं का. बाजीराव जगन्नाथ बांगर बाबांच्या मंदिरासाठी 25,000 रुपये दिले. भगवान बाबा की. हो जगन्नाथ. रामानाथा राख बाबांच्या मंदिरासाठी 51,000 रुपये दिले. भगवान बाबा की. राख दिनकर बबन बाबांच्या मंदिरासाठी 10,000 रुपये दिले. भगवान बाबा की जय. रामा नाथा राख बाबांच्या मंदिरासाठी 51,000 दिले. बोलच कसं थांबा थोडं. हां. दिनकर मारुती बांगर बाबांच्या मंदिरासाठी 1,21,121. भगवान बाबा की जय. जरा जोरात टाळी वाजवा. टाळ्या वाजवा जरा. मेन मागे आहेत काय. महादेव सदाशिव बडे बाबांच्या मंदिरासाठी 25,500 रुपये दिले. भगवान बाबा की जय. वसुदेव बारिकराव वायबसे बाबांच्या मंदिरासाठी 25,000 रुपये दिले. भगवान बाबा की जय. रोहिणी अर्जुन आघाव बाबांच्या कळसासाठी 10,000 रुपये दिले. भगवान बाबा की जय. जाग्या उभा राहून आपला आकडा जाहीर करा. इथं फोन केला तरी चालेल. इथले इथं किंवा फोन केला तरी चालेल. थांबलेलं आहे कधी. रामकिसन आबा वायबसे 25,551 रुपये दिले. भगवान बाबा की.
फोन केला तरी चालेल. उभा राहून आकडा जाहीर करा फक्त. हो, क्रमांक टाकलेत ना. 47 झालेत आतापर्यंत. रामकृष्ण भुजंगा नागरगोजे बाबांच्या मंदिरासाठी 51,000 रुपये दिले. भगवान बाबा की. आपल्या गावामध्ये 900 मतदान मला माहिती बरं का. तुमचं सगळं 7-12 किती जमीन आहेत, किती घरं आहेत, सगळं काढून मग येतो. आणि सगळ्या घराचे आकडे आल्याशिवाय कीर्तन सुरू नाही. मचिंद्र केशवराव नागरगोजे बाबांच्या मंदिरासाठी 25,000 दिले. भगवान बाबा की जय. महादेव आबा वायबसे बाबांच्या मंदिरासाठी 31,000 रुपये दिले. भगवान बाबा की जय. लक्ष्मण पुनाजी राख 27,777 रुपये बाबांच्या मंदिरासाठी दिले. भगवान बाबा की जय. बोला. पांडुरंग किसन आघाव 25,500 रुपये दिले बाबांच्या मंदिरासाठी. भगवान बाबा की जय. नाव टिपू द्या. प्रभाकर किसन आघाव 25,500 रुपये बाबांच्या मंदिरासाठी दिले. भगवान बाबा की जय. राजेंद्र रावसाहेब राख बाबांच्या मंदिरासाठी 40,000 रुपये दिले. भगवान बाबा की. पुकारलं आताच 40,000 रुपये. बाजीराव रंगनाथ वायबसे 11,111 रुपये बाबांच्या मंदिरासाठी दिले. भगवान बाबा की जय. गुरुजीचा आकडा पुन्हा वाढला. 25,000 रुपयाचा 30,000 केला. 30,501. भगवान बाबा की जय. हरिभाऊ मल्हारी बडे 21,000 रुपये दिले बाबांच्या मंदिरासाठी. भगवान बाबा की जय. शहादेव निवृत्ती वायबसे
बाबांच्या मंदिरासाठी 25,000 रुपये दिले. भगवान बाबा की जय. लिहिले का तिथं? रामकिसन फकीरा गीते बाबांच्या मंदिरासाठी 51,000 रुपये दिले. भगवान बाबा की. टाळी वाजवा ना. थंड वातावरण होऊ देऊ नका जरा. मधुकर बापूराव नागरगोजे बाबांच्या मंदिरासाठी 1,51,000 रुपये दिले. भगवान बाबा की. ते नाव सांग बाबा. नाव सांगा. बापू कारभारी आघाव बाबांच्या मंदिरासाठी 20,000 रुपये दिले. भगवान बाबा की जय. नाव लिहिले का? आगाव. थांबा लिहू दे. अगोदर लिहू दे त्यांना. एक एक लिहू दे आकडा. राजेंद्र अर्जुन मिसाळ यांचा आकडा 25,000 होता, तर त्यांनी बदल करून 51,000 रुपये दिले. भगवान बाबा की. अकरा. दिनकर बापूराव नागरगोजे बाबांच्या मंदिरासाठी 11,000 रुपये दिले. भगवान बाबा की जय. अरे ते बंद कर. शूटिंग बंद ठेव जरा. शूटिंग बंद राहू दे. सुद्धा टोटल होणार आहे, बेरीज होणार आहे. दरा बाळासाहेब. माऊली माईक घ्या. चला वाढवण्याची संधी. चला. कोणाचा आकडा आलाय का? आकड्यावाला कोणी राहिले का? राहिला असले तर चला. बाबांनी आता फेटा बांधलेला आहे. लवकरात लवकर आपला आकडा पुकारा. कीर्तनाला लगेच सुरुवात होत आहे. हॅलो हॅलो. अरे हात उडी कुठं टाकली पहिली? चला. हॅलो. वाढलाय का? वाढलाय ना? आकडा वाढलाय बरं का? दिनकर देवराव बडे. हॅलो. 1,75,101 रुपया भगवान बाबांच्या मंदिरासाठी. भगवान बाबा की. वाढलेला आकडा. तुळजीराम साधू देवडे 5,000 रुपये दिले. भगवान बाबा की स्टँड जय. वर घ्या. स्टँड इकडे घ्या बरं. स्टँड. हा बोला. राऊंड फिगर. हात वर करा सगळ्यांनी. आता पुन्हा काही वर करू नका. घ्या खाली. ते छोटे छोटे अरे हे अरे मोबाईल खाली. भगवान बाबा की. आज दिनांक 28/4/2025 सोने सावरगाव, तालुका पाटोदा, जिल्हा बीड
1,03,00,000 रुपये झालेले आहेत. भगवान बाबा की झालं. सगळ्यांना घरी जायला परवानगी. पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार मानतो.